सकाळपासून डीएम मध्ये नुसती मेसेज मेसेज मेसेज. इंडिया गॉट लेटेंट मध्ये बघ काय झालं, लोक किती अश्लीलता बोलतात, तुझं काय मत आहे त्याच्यावरती? अरे तुम्ही जाता कशाला ही अश्लीलता बघायला? ठीक आहे, पहिली अश्लीलता होती का? डार्क कॉमेडी करतो माहिती आहे ना तो, मग कशाला जाता तिथे बघायला? आणि मी काय बोलू त्याच्यावरती? अश्लील गोष्टींवरती मिलियन व्ह्यूज आहेत, मला देतं का कोण मिलियन व्ह्यूज? मी का जाऊ त्याला मिलियन व्ह्यूज अजून जाऊन बघायला? मला नाही इंटरेस्ट. बिअर बायसेप्स वाला बघ कसा आहे, त्याचे खायचे दात वेगळे, दाखवायचे दात वेगळे. आता मग मी काय करू? हे सोशल मीडियावरती असंच असतं, हे तुम्हालाच कळत नाही. जे लोक खरं बोलतात तर त्यांचा तुम्हाला राग येतो. बरेचसे त्याच्यामध्ये यंग जनरेशन वाले लोक आहेत, त्यांची ती स्टाईल आहे, काही बोलतात ते लोक. मग तुम्हाला ते नाही आवडत तर जाऊ नका, बघू नका, त्यांचं चॅनल ब्लॉक करा. त्यांना जेवढे व्ह्यूज मिळणार तेवढे त्यांना शोज मिळणार, त्यांना लोक जेवढे डोक्यावर बसवणार तेवढे ते डोक्यावर बसून करणार. लोक मला बोलतात की नाही त्याला खूप या आताच्या जनरेशनने चढवलं म्हणून तो आता केबीसी पर्यंत पोहोचला. अरे मग तो केबीसी मध्ये पोहोचला म्हणून त्याच्या आता शो मध्ये अशी मोठी मोठी लोक यायला लागले. सो तो त्यांचा प्रश्न आहे, त्यांची पीआर टीम असते बाबा. ना आपल्याला पीआर टीम आहे ना, आपल्याला काय बोलायला गेलं तर आपल्याला आपलीच लोक मारतात. काय बोलायचं या लोकांवरती? मी सिरियसली सांगते, ते लोक मला बघत नाही, मी त्या लोकांना बघत नाही, संपला विषय. ते कंटेंट जे करतात तुम्हाला काय बघायचं नाही, तुम्हाला पण जे शिव्या देतात तीच लोक आवडतात आणि त्यांच्या पण कमेंटमध्ये जाऊन खाली तुम्ही शिव्या देता. मला पण खूप जण बोलतात की ज्योती तू शिव्या दे म्हणजे तू फेमस होशील. आणि तुम्हाला काय वाटलं हे भेंडी, गवार, रताळ्या, नरसाळ्या, भुसनाळ्या हे काय आहे? दिस इज द व्हेजिटेरियन व्हर्जन ऑफ माय शिव्या. मला वाटतं मी मुंबईतली आहे बाबा, पोलीस लाईन मधली, मला शिव्या नसतील येत. खूप चांगल्या येतात मला, पण माझं कंटेंट आता लहान मुलं बघतात, फॅमिलीज बघतात. काही सुना तर बिंदास मुद्दाम हेडफोन काढून स्पीकरवर ठेवून व्हिडिओ लावतात जेणेकरून घरातले सगळे ऐकतील. सो मी असे सोफिस्टिकेटेड देते शिवाय. तर भेंडी गवारच्या मागे माझी वेगळी फिलिंग असते. रताळा, व्हॉट इज दिस? द स्वीट पटॅटो. पण आता त्याला रताळ्या बोललं की ते जरा एक माझ्या मनातली भडास निघते. गोड बोलून कधी कधी प्रत्येक काम होतं असं नाहीये. मी पण शिव्या देते, पण व्हेजिटेरियन शिव्या देते. म्हणजे बिअर बायसेप्स चॅनल तुम्हाला बघायचं तर बघा, नाही बघायचं नका बघू. तो आतल्या गाठीचा आहे, तो दाखवतो बघ कसा किती संस्कारी आहे आणि किती छान आहे, आणि त्याचे पॉडकास्ट बघ कसे असतात आणि असे घाणेरडे प्रश्न तो अश्लील विचारतो. अरे मग इथे 90% इन्फ्लुएन्सर, युट्यूबर हे सगळे यांचे खायचे दात वेगळे, दाखवायचे दात वेगळे. इथे मीच माझे सुळे सगळ्यांना दाखवत बसते, मी जशी आहे तशी दाखवते. मला कोण मला फॉलो नाही करत. हा, मग इकडे असंच आहे यार सोशल मीडियावर. येडा पण पेडा खावा लागतो. येडा बनून लोकांनी 10 मिलियन फॉलोअर्स केले. इमोशनल ब्लॅकमेलिंग करतात, सेंटी बनतात, गरीब बनतात, करतात आणि मग फॉलोअर्स त्यांना तुम्ही लोक भाळता. तुम्ही पण असे येडा आहेत एकदम लोक. तुम्हीच चमाट आहे ऍक्च्युली, तुमच्यात प्रॉब्लेम आहे, तुम्हीच पागल आहे. तुम्ही लोक असे चांगले झाडावर चढवता अशी गरीब तोंड बघून. हे आमच्यासारख्या रगील लोकांना बघून तुम्हाला राग येतो. ही आमच्या पुढे ही बोलणार, असं होतं तुमचं. पण ही जेव्हा जी असतात ना अशी शांत मांजरीसारखी बसणारे, जेव्हा त्यांची बोके बाहेर निघतात आणि मग तुम्ही बोलता ना, ओ माय गॉड कुणाला सपोर्ट केला आम्ही, आणि नंतर तुम्ही काय करता, सपोर्ट तर करत नाहीत पण त्याच्यानंतर त्यांनाच तुम्ही प्रमोट करत बसता आणि त्यांनी काय माती खाली ती बघायला जातात तिकडे, त्याचे ते पैसे कमवतात. हे तुम्हाला कळत नाही. हुबलक ऍक्च्युली तुम्ही, प्रॉब्लेम तुमच्यात आहे, तुम्ही माकड छाप आहे. समजलं? ह्याच्या पुढे मला असले फालतू प्रश्न विचारायचे नाही. दुनिया गेली तेल लावत. इथे दुनिया मला जोपर्यंत बघणार नाही तोपर्यंत मी दुनियेत काय चाललंय ते बघणार नाही. दिस इज माय अजेंडा. खरंच.